गुड मॉर्निंग सगळ्यांना. आता बघा एक महत्वाची माहिती घेऊन आलेलो आहे. कारण नंतरून अडचणी येऊ शकतात. बरोबर आहे का नाही? त्यामुळे माहिती असणं महत्वाचं आहे. आता शिक्षक पात्रता CTET चे फॉर्म चालू झालेले आहेत. मग आता खूप मुलांचा हा प्रश्न आहे का सर आता आम्हाला NCL लागेल का? काय NCL लागेल का? कारण तुम्हाला माहिती आहे OBC असेल ज्या पण आरक्षण घेतात म्हणजे ST आणि SC सोडून जे पण प्रवर्ग आरक्षण घेतात त्यांना NCL लागतं. मग आता तुम्हाला इथे काय दिलेलं आहे का NCL आता लागेल का NCL? आता तुम्हाला एक सगळ्यात महत्वाचं माहित आहे, तुम्ही आरक्षणाचा लाभ केव्हा घेतात? ज्या वेळा तुमच्याकडे NCL असेल. म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला स्कॉलरशिप फॉर्म जरी भरायचा असेल तर तुमच्याकडे NCL आहे का? मग आता तुम्ही जर समजा CTET फॉर्म भरला, CTET फॉर्म भरायला आता NCL लागणार नाही, पण आपली लास्ट तारीख काय असते फॉर्म भरण्याची? त्या शेवटच्या तारखेपर्यंत तुम्हाला म्हणजे 10 जून ही शेवटची तारीख आहे. या 10 जूनच्या आतलं तुम्हाला NCL काढून ठेवावं लागेल. काय लागेल? NCL काढून ठेवावं लागेल. परीक्षेचा फॉर्म भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंतच NCL म्हणजे परीक्षा फॉर्म तुम्ही भरत आहेत म्हणजे आता नोटिफिकेशन आलेली आहे. बरोबर आहे का नाही? नोटिफिकेशन आली. मग आता तुम्ही काय करा पावती. आता खूप लोक काय म्हणतील का सर NCL ला तर टाइम लागेल ना, आम्हाला फॉर्म भरायचा आहे. तर तुम्ही NCL आपण जी पावती बनते बघा पावती, ती पावती तरी काढून ठेवा फॉर्म भरण्याच्या आधी. आता खूप तुम्हाला असे पण सांगायला भेटतील का ऑनलाईन वाले काहीच लागत नाही, तुम्हाला लोक काही सांगतात असं पण सांगायला भेटतील. पण मी तुम्हाला त्याच्या उत्तर पण तुम्हाला मी पुढे देतो. आता सगळ्यात महत्वाचं NCL कोणाला लागत नाही? NCL कोणाला लागत नाही? ST, SC आणि ओपन हे जे उमेदवार आहेत यांना NCL लागत नाही. कोण? ST, SC आणि ओपन हे समजून घ्या, यांना लागत नाही. NCL कोणाला लागतं मग? NCL कोणाला लागतं? OBC असेल, EWS असेल, SBC असेल, SCBC असेल, विजय असेल, NT असेल, NTD असेल. म्हणजे जे पण आरक्षण घेतात ST, SC आणि ओपन सोडून जे पण प्रवर्ग आरक्षण घेतात त्यांना NCL लागतं. मग आता तोच प्रश्नावर मी परत येतो का आता आमच्याकडे NCL नाहीये, आम्ही फॉर्म भरू शकतात का? तर फॉर्म भरू शकतात, पण तुम्ही जी तारीख आहे फॉर्म भरण्याची शेवटच्या तारखेच्या आत तुम्हाला NCL काढून ठेवावं लागेल, जेणेकरून ती पावती जरी पाहिजे. मग आता काही मुलं काय म्हणतात का सर आम्ही नाही काढलं तर? आता तुम्हाला माहितीये शिक्षक भरती आणि कोर्ट केस याचा जवळचा संबंध आहे, किंवा एका नाण्याच्या दोन बाजू म्हटल्या तरी चालेल. काय? शिक्षक भरती आणि कोर्ट केस. आता 2025च्या भरतीमध्ये मुद्दा काय चालू आहे माहितीये का? ज्या उमेदवारांकडे शिक्षक पात्रता देण्याआधी म्हणजे 24-23 मध्ये जी शिक्षक पात्रता दिली त्यामध्ये NCL नव्हतं, त्यांना NCL नव्हतं, तर त्यांना काय करा, आरक्षणाचा लाभ देऊ नका किंवा ओबीसीचा लाभ देऊ नका, म्हणजे जे पण आरक्षण असेल. मग तुमच्या बाबतीत पण हा मुद्दा भविष्यात झाला तर मग तुम्ही काय करणार? त्यापेक्षा मी फॉर्म भरण्याच्या जी तारीख आहे त्याच्या आधी काय करेल, माझ्याकडे NCL काढून ठेवेल. आता खूप उमेदवारांकडे, आता काही उमेदवार काय म्हणतात की सर माझ्याकडे जातीचा दाखला नाही. आहेत खूप उमेदवार आहेत, सर मी ST आहे, SC आहे, ओपन आहे, OBC आहे, पण माझ्याकडे जातीचा दाखला नाही. मग हे ऑनलाईन वाले काय करतात माहितीये का? यांना भरती प्रक्रियेचा कुठलाही नियम माहित नाही. यांना फक्त काय करतं, तेवढे फॉर्म भरून घेतात. काय तेवढे पैसे भेटले, 200 रुपये फॉर्म भरण्याचं, तू काही कर. बरोबर आहे का नाही? मग आता मला सांगा, एखादा ST उमेदवार आहे, SC आहे, ओपन आहे, OBC आहे, त्याच्याकडे जातीचा दाखला नाही. आता तिथे काय त्यांनी म्हटलेलं नाही का जातीच्या दाखल्याचा तुला नंबर टाकावा लागेल का अपलोड करावं लागेल, काहीच गरज नाही. तिथे अपलोड करावं लागत नाही. पण जर समजा एखादा ST उमेदवार असेल किंवा OBC, आता तो CTET पास झाला, त्याला 82 मार्क मिळाले, त्याच्याकडे जातीचा दाखला नाहीये, फक्त तिथे त्यांनी यस करून ठेवलं होतं. काय? मी ST आहे किंवा OBC आहे. काय केलं? यस करून दिलं आणि निकाल लागला, पास झाला, आनंद पण झाला. पण शासनाने, तुम्हाला माहितीये नियम काय म्हणतो का जर तुमच्याकडे जातीचाच दाखला नाही तर तुम्ही आरक्षणाचा लाभ कसा घेतला? मुद्दा काय येतो की जर तुझ्याकडे ओबीसीचा दाखलाच नव्हता तर म्हणजे तू 82 ला पासच होऊ शकत नाही ना. मग तुला पासिंगला किती मार्क पाहिजे? 90 पाहिजे. कारण तुम्हाला माहितीये जातीचा दाखला नसल्यावर तुम्ही कुठे जातात, तुमची पासिंग कुठे पाहिजे? 90, म्हणजे ओपन मध्ये. मग आता खूप उमेदवार काय म्हणतात का सर आम्ही नंतरून काढू ना. नंतर म्हणजे मुद्दा एकच येतो का तुमची जी एक्झाम, जी फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे त्याच्यानंतर कुठलीही शैक्षणिक पात्रता कुठे का असेल ना, त्यांनी काय केलं जातं, हे जे डॉक्युमेंट असतात ते स्वीकारले जात नाही. मग आता 2025 चे पण ज्या वेळा हे उमेदवार, आता खूप उमेदवार कोर्टात याच्यावर पण गेलेले आहेत का ज्या उमेदवारांना, आता खूप उमेदवार काय करतात माहितीये का, आता काही उमेदवार ओपन मध्ये आहेत. आता हा पण एक मुद्दा घेऊन घेतो म्हणजे तुम्हाला एक पण मुद्दा इथे राहणार नाही, सगळे मुद्दे तुम्हाला. आता खूप विद्यार्थी जे ओपन मध्ये आहेत ते बिचारे ओपन मध्ये, तुम्हाला माहितीये
8 मार्क वाढवा लागतात, कारण बाकीच्यांना 82 त्यांना 90. मग आता हे ओपन वाले उमेदवार काय करतात माहितीये का, ओपन मध्ये फॉर्म भरतात आणि ह्यांना ज्या वेळा 82 म्हणजे 90च्या खाली मार्क पडतात ना, समजा एखाद्या उमेदवाराला 82 पडले, 83 पडले, 83 पडले, 84 पडले, 88 पडले, हा उमेदवार काय करतो ओपनचा, नंतर काय म्हणतो का मला एसीबीसी ईडब्ल्यूएस मला नंतरून काढायचं. काय करतो तो, मला कडे नंतरून काढायचं, म्हणजे काय भेटेल, मला ह्या 82 मार्क मिळालेले आहेत, मी ओपन मध्ये पास झालो नाही, म्हणजे मला याचा लाभ भेटेल. पण आता तो पण का भेटत नाही, कारण ज्या वेळा तुम्ही परीक्षा फॉर्म भरला, काय मुद्दा काय येतो का, ज्या वेळा तुम्ही परीक्षा फॉर्म भरला, तुझ्याकडे तर हे काही डॉक्युमेंट नव्हतं ना बाबा, ईडब्ल्यूएस नव्हतं, एसीबीसी नव्हतं, जे आरक्षण तुम्हाला घ्यायचंय त्याचं जर तुमच्याकडे डॉक्युमेंट नव्हतं. आता खूप आपल्याकडे असे उमेदवार आहेत, मागच्या वेळेला सीटीईटी पास झालेले, ते ओपन मध्ये होते, काय फॉर्म ओपन मध्ये भरला, पण यांनी कुठलेही डॉक्युमेंट काढून ठेवलेलं नव्हतं ओपन मध्ये. मग आता हे पास झाले, पास कसे झाले, 83, 84, 85 अशा पद्धतीने मार्क मिळाले. मग आता यांनी काय केलं, कुठून तरी बनवलं, एक ईडब्ल्यू असेल, एससीबीसी असेल, हे बनवल्यानंतर त्यांना एक सांगितलं, जर तुम्ही म्हणजे शासनाचा नियम काय असतो, जर तुम्ही ती परीक्षा देण्याच्या आधी तुमच्याकडे हे डॉक्युमेंट नसताना तुम्ही त्याचा आरक्षणाचा लाभ घेऊ शकत नाही. म्हणजे हे तुमच्या बाबतीत व्हायला नको, म्हणून मी तुम्हाला काय सांगतो, हा संदेश मी का देतो, का ऑनलाईन वाल्यांना ह्या आपल्या शिक्षक भरतीचा नियम माहित नसतो, ऑनलाईन वाल्यांना शिक्षक भरतीचा नियम माहित नसतो. त्यामुळे जे पण उमेदवार जे आरक्षण घेतात, एसटी सोडून जे पण उमेदवार आरक्षण घेतात, तर त्यांनी आपली परीक्षेची म्हणजे आपली फॉर्म भरण्याची शेवटची तारखेच्या आत तुम्ही एनसीएल काढून ठेवा. एनसीएल सहज निघून जाईल. खूप दिवस आहेत, एनसीएल सहज निघून जाईल. जरी तुमचं काही कागदपत्र अडचण असेल, पण तोपर्यंत पावती तरी काय करायची, काढून ठेवायची, म्हणजे जेणेकरून जर भविष्यात एखादा मुद्दा, आता उदाहरणार्थ समजा मी ओबीसी आहे आणि माझ्या बाजूला असा उमेदवार आहे, त्याच्याकडे एनसीएल नाही, तरी तो फायदा घेत होता, मी साधारण कोर्टात जाईल ना, मी कोर्टात जाईल, कारण मी कोर्टात गेल्यामुळे माझा काय एक कॉम्पिटिशनचा एक उमेदवार तिथून बाद होऊन जाईल ना, तो बाद होऊन जाईल. म्हणजे असे असंख्य उमेदवार असतील ज्याच्याकडे एनसीएल नसेल, ते काय होत जाईल, शिक्षक पात्रता पास असून सुद्धा काय होतील, शिक्षक भरतीमधून बाद होतात. हे चालूच आहे. तुम्ही जे जुने 2022 ला जी शिक्षक भरती झाली, 2017 ला झाली, एवढे उमेदवार कागदपत्रांमुळे म्हणजे कागदपत्र त्यांच्याकडे नव्हते, त्याच्यामुळे मेरिट लागून सुद्धा, नंबर लागून सुद्धा घरी बसावं लागलं. आता याच्यावर काही शंका असेल तर तुम्ही काही प्रश्न पण करू शकतात. आता बघा, आपल्याकडे सीटीईटी ची बॅच चालू झालेली, सीटीईटी ची बॅच, नवीन बॅच चालू झालेली. बघा, आता पेपर 1 असेल, पेपर 1 साठी 1199, पण आता तुम्हाला एक ऑफर दिलेली आहे. पेपर 1 आहे 999 मध्ये, पेपर 1 999, 21 मे पर्यंत. पेपर 2 999 मध्ये, आणि पेपर 1 आणि 2 असेल 1499 मध्ये तुम्हाला उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. मोबाईल नंबर तुम्हाला व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये पण मिळून जाईल, आणि इथे पण तुम्हाला मोबाईल नंबर दिलेला आहे, आणि व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये व्हॉट्सअपची ग्रुप लिंक आहे, ती लिंक मात्र तुम्ही ग्रुपला जॉईन होऊन जा, कारण खूप सारी जी माहिती असते शिक्षक भरतीची ती तुम्हाला मिळू शकते. आता हा मुद्दा कळाला तुम्हाला. मी काय तुम्हाला आता म्हणत नाही का लगेच तुम्ही आता एनसीएल काढा आणि लगेच फॉर्म भरायला जा, असं म्हणत नाही. एनसीएल शेवटची जी तारीख आहे फॉर्म भरण्याची, तोपर्यंत एनसीएल काढून ठेवा. कळालं? आता याच्यानंतर जर एखादा म्हणेल का नाही आम्हाला लागत नाही, पण जर भविष्यात काही असं काही झालं, कोर्ट केस वगैरे, तर त्यावेळेला जर शिक्षक भरतीमधून बाद झाले तर मग फार शक्य नाही, कारण आता खूप ठिकाणी बघा हे मुद्दे चालू आहे लेटेस्ट कोर्टामध्ये. चालेल, व्हिडिओ जास्तीत जास्त उमेदवारांपर्यंत शेअर करा, आणि माहिती कशी वाटली नक्की सांगा.